उत्सुकता लागलेली आहे आमच्या गावाला. बघूया TNCC बी संघाकडून ओपनर फलंदाज निशाल आणि मानव उर्फ बंटी. बघूया चांगले असे खेळाडू आहेत ते, आपल्या गावाला लाभलेले आहेत. एक युवा नेतृत्व त्यांचं, युवा खेळाडू म्हणून आपण बघूया किती आता यशस्वी ठरतात ते. त्यांचं होम ग्राउंड आहे, रोज खेळतात ते पोरं आपली. बघूया मला वाटतं ते सक्सेसफुल होणारच, कारण की होम ग्राउंड आहे. नांट्या संघाकडून स्वतःचं वैयक्तिक षटक आणि आपल्या संघाचं पहिले षटक घेऊन ते म्हणजे स्वप्नील. बघूया चांगली अशी त्यांची गोलंदाजी आहे, एक नावाजलेले प्लेयर आहेत. बघूया स्वप्नील आज किती यशस्वी होत आहेत. आणि आमचे पंच संदीप हे चाललेत, त्यांना आम्ही संदीप सर म्हणतो. TNCC बी वर्सेस नांटे. बघूया कोणता संघ विजयी होतोय. प्रेक्षक वर्ग सर्व वाट बघतायत आतुरतेने. बघूया स्वप्नील मारा करतोय. सुंदर असा हवेत टोलवलेला चेंडू आणि मला वाटतं हा इथे पहिल्या चेंडूवरती बाद झालेला आहे मानव. आपला ओपनर फलंदाज स्ट्रायकरला होता, थोडासा वरच्या टप्प्यामध्ये बॉल मिळाला पण त्याला ते जमलं नाही आणि एवढं हवेत कट लागल्यामुळे थोडंसं ते विकेट झालेले आहे, ते बाद झालेले आहेत. आणि नांट्या संघाला एक पहिलीच विकेट बघा रिप्लायमध्ये बघू शकतो आपण. ती कॅच चांगल्या पद्धतीने ते फिल्डरने कॅच घेतली. सुंदर अशी त्यांची गोलंदाजी स्वप्नील यांची नांट्या संघाकडून. त्यांची मानव यांची जागा घ्यायला आला ते म्हणजे राहुल. हे चांगले असे फलंदाज आहेत. बघूया राहुल तयार. स्वप्नील मारा करतोय राहुलला. सुंदर असा यॉर्कर टाकलेला, परंतु इथे रनिंग बिटवीन द विकेट चांगला एक धाव तिथे काढलाय राहुल यांनी. आणि आता बघूया स्ट्रायकर आहे ते निशाल, नॉन स्ट्रायकर राहुल. बघूया स्वप्नील मारा करेल निशालला. सुंदर असा त्यांनी एक धाव तिथे काढला. थोडंसं दुपारच्या सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं आपल्या षटकार चौकार पाहायला मिळेल. मला वाटतं आता दुपारच्या अजूनपर्यंत जास्त थोडंसं झालेलं नाही. बघूया स्वप्नील मारा करतोय निशालला. पुन्हा एकदा तयार. हो चांगल्या दिशेने लेगच्या दिशेने पट्टा खेळवलेला चेंडू आणि मला वाटतं हा 2 धावा तिथे कंप्लीट. आणि तिसरा धावही मला वाटतं चांगल्या परीने कंप्लीट केलेलं आहे. सुंदर असं रनअप निशाल आणि राहुल यांचं चांगल्या पद्धतीने तिथे खेळतायत. सुंदर अशी फलंदाजी. संघाचे धाव संख्या झालेला आहे 4. 1 बाद 4 TNCC बी. बघूया स्वप्नील मारा करतोय. सुंदर असा तिथे चेंडू टाकला होता स्वप्नील यांनी. TNCC बी या संघाची धाव संख्या 4. 1 बाद 4. श्री गणेश नांटे या संघाकडून उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहत आहोत आपण. पुन्हा एकदा तयार. स्वप्नील मारा करतोय राहुल याला. लेगच्या दिशेने एक लेग केलेला चेंडू आणि मला वाटतं तिथे एक धाव कंप्लीट केलेली आहे.
सुंदर असा TNCC बी या संघाची धाव संख्या 5. प्रणय रांगले कुठं असतील त्याने इथं मागशी थोडं संपर्क साधायचा आहे, थोडंसं आम्हाला सहकार्य लाभेल तुमचं. बघूया निशाल आणि राहुल किती धावांचा डोंगर करतात आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी. बघूया. सुंदर असा फ्लॅट चेंडू मारलेला ऑफच्या दिशेने आणि मला वाटतं एक धाव कंप्लीट, दुसरी धाव तिथे कंप्लीट आणि मला वाटतं वर चेंडू चढलेला आहे. तीन धावा तिथे निघाल्या. संघाची धाव संख्या होते ती म्हणजे 8. 1 बाद 8. स्वप्नील यांचं पहिले षटक्यानंतर संघाची धाव संख्या 8. आणि मला वाटतं पहिली ओव्हर त्यांनी पॉवर प्लेचा जास्त काय फायदा करून घेतला नाही. मला वाटतं ही ओव्हर आहे ते त्याच्यामध्ये मला वाटतं फायदा करून घेतील. त्यांचं असं प्लॅनिंग असेल दोघांचं. बघूया काय करतात ते. ची दुरुस्ती पॉवर प्ले संपलेले आता मला वाटतं संघाची धाव संख्या 8. 1 बाद. निशाल आणि राहुल. बघूया. निशाल चांगल्या पद्धतीने फलंदाजी करणारा एक प्लेयर आहे, एक युवा खेळाडू. बघूया. सुंदर असा स्ट्रेट डाव खेळलेला आहे मला वाटतं इथे आणि सुंदर इथे फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला. चांगलं असं शेक सिलेक्शन नांट्या संघाकडून. आणि याचबरोबर TNCC संघाची धाव संख्या होते 10. 1 बाद 10. बघूया. मनोज मारा करतोय निशालला. सुंदर असा लेगच्या दिशेने टोलवलेला चेंडू आणि मला वाटतं तिथे एक धाव तिथे कंप्लीट, दुसरी धाव तिथे कंप्लीट केलेली आहे. चांगलं असं रनिंग बिटवीन द विकेट. चांगला निशाल चांगल्या पद्धतीने ते फलंदाजी करताना आपण पाहत आहोत आपल्या होम ग्राउंडवरती. आणि श्री गणेश नांटे हे चांगल्या पद्धतीने यांची गोलंदाजी आज पाहायला आपल्याला मिळाली येते. आणि TNCC संघाची धाव संख्या झाली आहे 12. 1 बाद 12. दुसरा षटक चालू आहे मनोज यांचा. पहिला षटक. सुंदर अशी गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीने स्टॅम्पच्या वरून तो चेंडू गेला. सुंदर अशी मनोज यांची इथे गोलंदाजी आपण पाहतोय. TNCC बी या संघाची धाव संख्या होते ती म्हणजे 12. 1 बाद 12. निशाल पोचलाय 10 रनावरती. चांगला असा त्याने कमबॅक केलाय. सुंदर अशी फलंदाजी करतोय तो म्हणजे निशाल. सुंदर असा लेगच्या दिशेने टोळवलेला चेंडू आणि मला वाटतं हा एक धावा तिथे मिळालेली आहे. थोडंसं साईडने गेला असता आता काहीतरी चित्र वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु तिथे आपल्याला एक धावा मिळालेली आहे. चांगला त्याने फटका मारलेला होता तिथे. नक्कीच थोडंसं वेगळं समीकरण पाहायला मिळालं ह्या साईडला बॉल जर असता. तर बघूया पुन्हा एकदा 13 वर 1 मनोज पुन्हा मारा करतोय. सुंदर अशी गोलंदाजी त्यांची मनोज यांची इथे पाहतोय आपण नांट्या संघाकडून. TNCC बी संघाची धाव संख्या 13. 1 बाद. सुंदर असा लेगच्या दिशेने टोलवलेला चेंडू आणि मला वाटतं दुसऱ्या फिल्डरने तिथे पकडला चेंडू तो आणि चांगला रनअप घेतलेला राहुल याने. आणि मला वाटतं याच जोरावर 15 धावा निघालेल्या TNCC बी या संघाच्या. मला वाटतं एक गाडी पहिलाच बाद झालाय.
खरंच नाणत्या संघाकडून चांगली अशी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले आणि गोलंदाजी स्वप्नील आणि मनोजची सुंदर अशी त्यांनी गोलंदाजी टाकली इथे. थोडं स्कोअर तो दाबला गेला. बघूया या 2 षटकानंतर संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 15-1 बाद. निशाल चांगल्या पद्धतीने आपल्या फलंदाजी करतोय तो म्हणजे निशाल. बॉलर 3 आहेत. बघूया संघाची तिसरी षटक घेऊन येते स्वप्नील आणि आपल्या स्वतःचे वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येते ते म्हणजे स्वप्नील. बघूया एक चांगले असे गोलंदाज आहेत नाणटे संघाला आपल्याला लाभलेले आहेत. बघूया काय करतात ते. स्वप्नील मारा करतोय राहुलला पुन्हा एकदा तयार. सुंदर असा आदल्या टप्प्यातला बॉल होता आणि तो मला वाटतं राहुलला तो जमला नाही मारायला. ऑफच्या दिशेने त्यांचा प्रयत्न होता मारण्याचा परंतु तो विकेट किपरच्या हातात निर्धाव चेंडू निघाला स्वप्नील यांचा आणि मला वाटतं आता संघाची धाव संख्या 15-1 बाद. बघूया सुंदर असा इथे बाद झालेले आहेत. सुंदर अशी गोलंदाजी स्वप्नील यांची. मी मागाशीच म्हटलं हे चांगले बॉलर आहेत ते नाणटे संघाला मिळालेले यशस्वी बॉलर आज ठरलेत ते. सुंदर अशी गोलंदाजी करतात स्वप्नील. बघा आपण रिप्लाय पाहू शकतो. बघा सुंदर अशी गोलंदाजी आणि ते बाद केलेत फलंदाजाला. प्रणय रांगले कुठे असतील तिथं थोडंसं आम्हाला सहकार्य करायचं आहे. बघूया पुन्हा एकदा TNCCB या संघाची धाव संख्या 15, 2 बाद 15. बघूया पुन्हा एकदा पायात टाकलेला चेंडू आणि मला वाटतं लेगच्या दिशेने टोलवलेला आणि मला वाटतं इथे एक धाव तिथे मिळाले. या एक धावेच्या जोरावर संघाची धावसंख्या होते 16, 2 बाद. TNCCB आपल्या होम ग्राउंडवर खेळत आहेत. बघूया आज किती यशस्वी होतात. आज दिवस तिसरा. स्वप्नील मारा करतोय सुचित याला. एक चांगला आडव्या पट्ट्यातला चेंडू मारलाय आणि मला वाटतं हा झेल बाद झालेला आहे. सुचित एक चांगला खेळाडू खेळणारा परंतु त्याने थोडासा हलका फटका मारला असेल परंतु तिथे नाणट्या संघाकडून चांगलं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळतंय आणि चांगले तिथे झेल घेतले. सुंदर असा झेल आपले प्रेक्षक वगैरे पाहतात. बघा आपण रिप्लाय बघू शकतो. चांगल्या पद्धतीने तिथे फिल्डिंग आणि निशाल एक साईडने उभा आहे. तो बघतोय मला कधी स्ट्राईक भेटते आणि मी चौकार षटकारची आतषबाजी करतोय. फक्त वाट बघतोय तो निशाल. बघूया याबरोबर TNCCB या संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 16. बघूया पुन्हा एकदा स्वप्नील मारा करतोय. चांगला यॉर्कट मारल्या तिथे परंतु इथे बघू शकता आपण थोडस रनआउटचा चान्स होता. दोन धावा तिथे निघालेल्या आहेत. धन्यवाद प्रणय. खरंच एक सामन्यामध्ये सुद्धा एक रंगत पाहायला आपल्याला मिळते. ती एक
एक जवळपास दुसरं षटक चालू आहे मात्र त्या पॉवर प्लेचा, पण मात्र आत्तापर्यंत सॉरी एक तिसरं षटक चालू आहे. लेगच्या दिशेने मारण्याचा मात्र एक प्रयत्न होता तो मात्र निशालचा लेगच्या दिशेने मारलाय त्याने. खरंच चांगली सुद्धा एक फलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. बघूया काय होतंय. एक TNCC बी हा संघ सुद्धा एक मैदानामध्ये उपस्थित झालाय आणि जवळपास 3 षटकांचा सामना हा समाप्त झालाय आणि 24 धावा मात्र एक TNCC बी या संघाच्या झालेत. खरंच चांगली सुद्धा एक गोलंदाजी आपल्याला एक नांटे या संघाकडून पाहायला मिळते. निशालने चांगली अशी फलंदाजी केले आपल्या संघासाठी. 9 चेंडू त्याने खर्च केलेत आणि मात्र धावांचा डोंगर जो आहे ते 19 धावांचा डोंगर एक स्वतःच्या एक खाजगी स्वरूपात त्याने एक जमा करून घेतलाय. जर निशालने जर एक षटकार जर लगावला आम्हाला एक पाहायला मिळाला तर रांगले फायनान्स ग्रुप यांच्याकडून एक त्याला एक चांगलं पारितोषिक एक 100 रुपयाचं पारितोषिक एक रांगले फायनान्स कडून त्याला असेल. एक 24 धावा झालेल्या आहेत. एकोणीस धावा ह्या निशालनी केल्या होत्या. त्याचं वैयक्तिक स्कोर आम्ही सांगितलंय. निशालचं एक 9 चेंडू त्याने घेतले होते आणि 19 धावा ह्या निशालच्या होत्या. ते संघाचं आपण बघायला गेलो होतो त्या पद्धतीचं एक वैयक्तिक असं 19 धावा निशालने केलेत आणि संघासाठी त्याचं एक चांगलं योगदान असून एक माफी असावी एक चुकीची दुरुस्ती आम्ही करतोय इथे. एक 3 ओव्हर आणि जवळपास 21 धावा झाले त्या मात्र TNCC या संघाच्या. आणि आपण थोडंसं आता पुन्हा एकदा एक बॅक साईडला येते. 9 चेंडू आणि चुकीची दुरुस्ती आम्ही आता इथे करतो. 21 धावा 3 षटकांचा सामना समाप्त झालेला आहे आणि पुढे आता आपण कंटिन्यू करतोय. 4थं षटक टाकण्यासाठी येतोय. थोडीशी चुकी झाली होती. थोडीशी चुकीला सुद्धा सगळ्यांनी एक माफी करायची आहे. पण आता बघूया स्ट्राईकला असेल मात्र निशालने जर षटकार लगावला तर नक्कीच त्या निशालला मात्र एक रांगले फायनान्स कडून मात्र त्याला 100 रुपयाचं पारितोषिक मात्र असं एक ऑफच्या दिशेने खेळलाय. काय खेळलाय शॉट तो मित्रांनो पाहतोय. एक 4 धावा एक पंच सांगतायत. पंच मनोज रांगले आम्हाला सांगतायत की त्यांचा तो सुद्धा ते इशारा करतात की एक 4 धावा मात्र मिळतील. बाबा काय खेळलायस एकदम. ह्या 4 धावेनंतर एक संघाची धाव संख्या मात्र TNCC या संघाची धाव संख्या मात्र वाढत चालली आहे. 25 करत मगाशी म्हटल्यानुसार मगाशी म्हटलं होतं 9 बॉल 19 एक चुकीची दुरुस्ती केली होती. पण त्याने निशालने सुद्धा म्हटलंय की मी सुद्धा काय चुकीची दुरुस्ती तुमची आहे ना ती सुधारून देतो. त्याने सुधारून दिले जी चुकीची दुरुस्ती होती ती. करत चांगली अशी फलंदाजी करतोय निशाल सांगते थांब मी आहे इथे राजा आहे मी मारतोय. त्याचा होम ग्राउंड आहे निशालचा. निशाल आहे ना प्रत्येक चेंडूवरती षटकार सुद्धा मारू शकतो आणि मात्र इथे एक रनर स्वरूपात मात्र कल्पेशला एक जावं लागेल. काय सुंदर अशी गोलंदाजी करते. खरंच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती मात्र संजू कडून. बघूया आता मात्र जात इथं कल्पेशची जागा घेण्यासाठी गेला तर आयुष काय मारलाय लेगच्या दिशेने मारलाय. घेते लांब जातोय. एक धाव घेतले. दुसरी धाव घेण्याचा सुद्धा त्याचा प्रयत्न आहे. 2 धावा मात्र आयुष एक निशालच्या बॅट मधून आलेत. काय निशाल खेळते आपल्या संघासाठी. निशाल तुझी एक अपेक्षा असेल तुझ्यासाठी जे पारितोषिक जे लागलाय जे रांगले फायनान्स ग्रुप यांच्याकडून तुला एक प्रत्येक षटकारावरती तुला एक 100 रुपयाचं पारितोषिक असेल. बघूया पुढचा चेंडू
एक बॅक साईडला मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र बाद होते निशाल. खरंच चांगली अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एक मात्र एक मोठा झटका लागतोय तो एक TNCC बी या संघाला. आता मात्र जाताना पाहायला मिळतो संकेत सुद्धा एक चांगलासा खेळाडू आहे जो मोठे मोठे हिट खेळू शकतो. पण होम ग्राउंड असल्यामुळे एक आयुष सुद्धा त्याचा जो खेळ जो आहे, एक चौथा षटक चालू आहे. चौथ्या षटकाचे अजून 2 चेंडू बाकी आहेत. बघूया कशा पद्धतीने किती धावा बनवतात ते. बघूया पुन्हा एकदा संजय तयार. गोलंदाजी काय करतो खतरनाक, एक ऑफच्या दिशेने मारलाय. पण बघूया एक सरळ प्लेअरच्या हातात दिलाय. खरंच आपण ओळखला जातो एक संकेत जो बॅट्समन जो आहे त्याला ओळख त्याची अशीच आहे की तो खालून शॉट खेळतो. पण ज्यावेळी त्याचं एक रुद्ररूप चालू करतो त्यावेळी षटकार आणि चौकारांचा मात्र पाऊस मात्र आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र आलाय तो आयुष. बघूया आयुष कशा पद्धतीने फलंदाजी करतोय आणि आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्याचा त्याचा काहीतरी प्रयत्न असेल. एक मारला आयुषने, काय मारला, फटका ऑफच्या दिशेने गेलाय. एक एक चांगला असा खेळ पाहायला मिळाला. एक रनआउट स्वरूपाचा एक काहीतरी एक रनआउट स्वरूपात आपल्याला एक आयुष पुन्हा एकदा मैदानातून बाहेर येताना पाहायला मिळते. काय गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला ती. एक जवळपास चांगल्या धावा घेतल्या होत्या, 3 धावा घेतल्या. एक चौथी धाव मात्र घेताना मात्र तो काहीसा चुकला आणि तिथेच मात्र एक रनआउट मात्र झालाय. खरंच चांगली सुद्धा फलंदाजी म्हणावं लागेल. हा मात्र आता सामना आपण जो पाहिला होता तो एक 4 ओव्हरचा होता. जवळपास TNC ह्या संघाने जवळपास 32 धावा ह्या बनवल्या होत्या. आता मात्र एक आपण म्हणतोय तर नांटे या संघाला मात्र एक 33 धावांचं आव्हान ठेवले. पाहूया कशा पद्धतीने काय करतील, कशा पद्धतीची गोलंदाजी असेल ती मात्र आपल्याला आताच लगेच थोड्याच वेळात मैदानात पाहायला मिळेल. खरंच चांगली गोलंदाजी हे सुद्धा आपल्याला नांटे या संघाकडून पाहायला मिळाले. आता मात्र आपण बघतोय एक समीकरण बघतोय, एक स्कोअरबोर्ड बघतोय. 24 चेंडू आणि जवळपास 33 धावा या करायच्या त्या मात्र नांटे या संघाला. आता माझा मित्र जर असता इथे जर संतोष तर थोडस आम्हाला एक योगदान लाभलं असतं. कारण की ह्या मैदानामध्ये आम्ही पाहतोय की 33 धावा सुद्धा ह्या खूप मोठ्या आहेत. एक खर्च करताना एक जो चेस जो आहे तो करताना थोडासा एक अडथळा प्रत्येक वेळीच आलाय. मग त्या अडथळ्यामध्ये सुद्धा आपण पाहिलंय एक आजचा 3रा दिवस आहे. एक पहिल्या दिवशी एकच संघाने एक जो स्कोर होता तो चेस केला होता आणि आता आपण पहिला पाहिला होता एक सामना त्याच्या आधी जो एक जालगाव एक मगाशी आपण सामना जो पाहिला होता त्या सामन्यामध्ये एक आपण एक चांगली अशी एक फलंदाजी केली होती ती जालगाव या संघाने. खरंच ऐनोली आणि एक जालगाव या 2 संघांमध्ये हा रंगत झालेला सामना आपण तो आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. जो संघ जे चेसिंग मध्ये तो जालगाव हा संघ निघालाय. खरंच चांगली अशी फलंदाजी त्यांची असावी. आता थोडंसं काहीतरी मैदानी एक चेंजेस होईल. एक विनंती करतो अनिकेत रांगे, तुम्हाला जर आता स्कोर तुम्ही म्हणताय तर तुम्हाला स्कोर पुन्हा एकदा सांगतोय. मी त्याच्या आधी सुद्धा सांगितला होता. टार्गेट जवळपास एक 33 धावांचं असेल. 24 चेंडू आणि 33 धावांची एक आवश्यकता असेल. ते मात्र आता एक नांटे या संघाला काय सुंदर अशी गोलंदाजी केली होती आणि फलंदाजी सुद्धा आपण म्हणतोय ते त्याच पद्धतीची आपल्याला पाहायला मिळाली.
एक माझी विनंती असेल की लवकरात लवकर बॅट्समनने यायचं आहे मैदानात. TNCCने आपलं जे TNCC B या संघाने आपलं जे क्षेत्ररक्षण आहे ते एक लावून घेतलंय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं, कालच एक संध्याकाळी एक शेवटचा जो सामना होता TNCC या B संघाचा आपण पाहिला यूट्यूबच्या लाईव्ह माध्यमातून. आता सुद्धा एक चाललाय. खरंच एक ही छोटी छोटी पोरं जी आहेत चांगला खेळ खेळतात आणि आपल्या संघाला पुढे घेऊन जातात. जसं पाहिलं होतं बी टीम जी TNCC B टीम जी आहे त्याकडनं चांगल्याशी फलंदाजी आणि गोलंदाजी सुद्धा एक मानवने केली होती. त्याच स्वरूपाची आता पुन्हा तो आलाय, तो सांगतोय, तो आपल्याला सांगेल की मी आहे, मी राजा आहे या मैदानाचा, मी हिरो आहे, कारण की हा मैदान माझं आहे, मी हे मैदान मी गाजवलंय. त्याच पद्धतीची थोडंसं काहीतरी त्याची एक ओळख असेल. एक माझी विनंती असेल बॅट्समन कृपया करून लवकर लवकर यायचं आहे. संजू आणि प्रफुल्ल मात्र हे संजू आणि प्रफुल्ल मात्र एक दोघं जण ओपनिंगला येताना आपल्याला पाहायला मिळतात. काय खतरनाक असे दोन्ही पण फलंदाज आहेत. जर इथे ह्या ठिकाणी जर संजूला थांबवलं ना मानवने तर खरंच एक थोडासा एक खेळामध्ये रूपरेषा थोडीशी चेंजेस झालेली आपल्याला पाहायला मिळेल. एका ठिकाणी आपण बघतोय अजिंक्य लकमचे सुद्धा एक काहीतरी क्षेत्ररक्षण मध्ये चेंजेस करताना पाहायला मिळते. आता पहिली ओव्हर जी आहे ती जी पॉवर प्लेची आहे त्यामध्ये काहीतरी एक घडू शकतं. एक माझी आता विनंती सुद्धा असेल जे TNCC B हे संघ जो आहे जो तुमचं क्षेत्ररक्षण जे असेल ते लवकर लावून घ्यायचंय. जे काही करायचंय ते लवकर करायचंय, थोडाही उशीर न करता. माझी एक विनंती असेल कॅप्टनना, सुचित रांगले तुम्हाला एक कॅप्टन, तुम्ही TNCC B या संघाचे कॅप्टन, तुम्हाला एक विनंती असेल लवकर खेळवायचं. खरंच आता वळते आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. आता मात्र टाकेल बंटीच्या नावाने ओळखला जातो तो म्हणजे मानव लखमजे. काल त्याने खरंच सुंदर अशी गोलंदाजी केली होती. म्हणजे आज तसाच काल आपण जी त्याची एक गोलंदाजीचा त्याचा जो वेग जो होता तो जवळपास एक 150-150चा होता. आज काय कशा पद्धतीने गोलंदाजी करतो, एक लेगच्या दिशेने टाकला, मी बॅक साईडला गेला, एक पंच सांगतील तो आम्हाला निर्णय मानावा लागेल. एका डिक्लेअर स्वरूपात एक धाव मिळते आणि मात्र आता संघाचं मात्र खातं उघडत आहे आणि एक धाव झालेली आहे. एका धावेने खातं उघडलंय. वैयक्तिक पण एक धाव केली ती मात्र संजूने. बघूया आता पुढचा चेंडू असेल तर पुन्हा एकदा संजयला, एक मानवचा. काय बॉल टाकलाय, काय यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, काय गोलंदाजी करते आपल्या संघासाठी. खरंच एक सुंदर असा चेंडू होता. एक मानवने या ओव्हरमध्ये जर एक विकेट जर घेतली तर त्याला रांगले फायनान्स ग्रुप कडून सुद्धा एक 100 रुपयाचा पारितोषिक मात्र एक लगावलं जात आहे. बघूया त्याचा तो मानकरी ठरतोय का. खरंच चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते एक बंटीकडून. बघूया पुढचा चेंडू मानवचा. संजूला काय बॉल टाकतोय, काय संजू करतोय. संजूला थोडासा हा कळालेला नाही. काय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ते आपल्याला ते एक बंटीकडून मानवकडून. आता आपण बघतोय जर आपण स्कोर बोर्ड जर आपण पाहिला तर ओव्हर आपल्याला खाली दिसते आणि त्यावरती आपण पाहतोय 1 धावा, त्यानंतर 0-0 म्हणजे जवळपास एक 100. एक हा सुद्धा एक आपल्याला एक धाव संख्या दिसते. बघूया पुढचा चेंडू असेल तर मात्र आता बंटीचा पुन्हा एकदा संजूला. काय टाकतोय बाबा, काय बॉलिंग करतोय, काय कतरी बॉलिंग जी आहे. खरंच सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला म्हणावी लागेल एका मानवकडून. खरंच सुंदर गोलंदाजी करतोय आणि मात्र आता 1 धाव निघाले. पंच धावा किती निघाले त्यावरती. पंच मनोज रांगले यांना एक माझी एक विनंती असेल, तुम्ही धावा सांगायचे. 1 धाव. धन्यवाद पंच. एकच धाव मिळाले. ह्या धावेनंतर मात्र आता संघ थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतो होता आपला नांटे हा संघ. आणि एका धावेनंतर मात्र आता धाव संख्या वाढते ती 2 बिनबाद 2.
आता मात्र स्ट्राईकला असेल तर प्रफुल प्रफुल सुद्धा एक चांगली फलंदाजी करता आपल्या संघासाठी. बघूया पुढचा चेंडू बंटीचा, काय मारलाय शॉट, मारला ऑफ दिशेने गेलाय, काय होते कॅच होते. व त्याच्या खालती मात्र त्याचाच एक मोठा भाऊ जो अजिंक्य होता तो त्याच्या खाली होता, त्याने तो चेंडू रोखलाय. त्याचबरोबर चेंडूला परत त्याने एक बंटीकडे रिटर्न दिले आणि ह्या 2 धावा निघालेत. या 2 धावेनंतर मात्र आता कुठेतरी संघ पुढे, नांट्या संघ पुढे सरसस्वानी पाहायला मिळतोय. बघूया पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू घेऊन येतोय बंटी, एक मारलाय, काय मारलाय, लांब लचक मारलाय, लय कतरी मारलाय, 6 धावा मिळालेत आणि जवळपास 6 धावेनंतर मात्र काय खेळ पाहायला मिळतोय. खरंच सुंदर असा फटका पाहायला मिळाला, खरंच चांगला असा फटका होता आणि 6 धावा घेतलेत. थोडंसं गेम मध्ये आता चेंजेस थोडंसं आपल्याला पाहायला मिळते. आता थोडक्यात 10 धावा झाल्यात त्या मात्र एक नांटे या संघाच्या. आता मात्र शेवटचे 18 चेंडू बाकी असतील. 18 चेंडूनी जवळपास एक 23 धावा या करावे लागतील त्या मात्र नांटे या संघाला. कारण की आपण पाहिला होता जो पॉवर प्लेचा एक ॲक्शन मोड जो होता तो आता समाप्त झालाय, पण आता थोडंसं काहीतरी बदल पाहायला मिळेल. बघूया आता मात्र षटक घेऊन येतो मात्र कल्पेश सुद्धा चांगला गोलंदाज आहे. जवळपास कल्पेशने सुद्धा 154च्या माध्यमातून एक चेंडू टाकला होता. आता मात्र गेलाय तर चौकाराच्या स्वरूपात ऑफच्या दिशेने मारलाय आणि पंच आम्हाला सांगतात की चौकार हा जो आहे खरंच चांगलीशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र एक संजूकडून एक माझी विनंती मात्र असेल अतित पाटील, जर कुठे तुम्ही असाल तर कृपया करून जरा पॅव्हलिन जवळ यायचं आहे, तुमची थोडीशी आम्हाला गरज आहे. अतित पाटील तुम्ही कुठे असाल त्यांनी कृपया करून पॅव्हलिन जवळ यायचं आहे. बघूया पुढचा चेंडू असेल तो मात्र कल्पेशचा संजूला पुन्हा एकदा मारलाय. कट अँड बोल्डचा एक चान्स होता, इथे थोडासा गडबड झालेली होती म्हणजे ते रनआउट होण्याचा होता एक चान्स होता पण थोडासा तो हुकलाय. बघूया काय आता धावा बनवल्या होत्या तर जवळपास एक ही न धाव घेता आता जवळपास आपण संघाची धाव संख्या पाहतोय ते आपण नांट्या संघाची 14 धाव संख्या आहे. बघूया पुढचा चेंडू असेल तो कल्पेशचा संजूला, बघूया कॅच होतोय काय होतोय आणि आज खरंच चांगला शॉट सुद्धा होता आणि लेगच्या दिशेने मारला आणि त्यावरती 2 धावा मिळालेत. या 2 धावाच्या समाधानावरती त्यांना थांबावं लागेल. त्याचबरोबर आता संघाची धाव संख्या मात्र वाढत चालली, ती धाव संख्या मात्र होते ते 16. बघूया पुढचा चेंडू मात्र असेल पुन्हा एकदा कल्पेशचा तर संजूला, काय बॉल टाकतोय खतरी बॉल होता. थोडासा एक मिडल स्लो जसा असतो त्या पद्धतीचा, ज्याच पद्धतीने मागाशी जसं म्हटलं होतं एक जवळपास 154च्या स्पीडने त्याने कालची गोलंदाजी केली होती. आता थोडंसं आपल्याला तो पुन्हा एकदा 110च्या आसपास गोलंदाजी करताना पाहायला मिळते. मग या पुढचा चेंडू पुन्हा एकदा असेल कल्पेशचा तो संजूला, एक पंचाने पुन्हा एकदा हात लांब केलेत. पंच सांगतायत की हा चेंडू पुन्हा एकदा रेषेच्या बाहेर गेलाय, तो एकदा धाव मिळते, अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेनंतर मात्र संघाची धाव संख्या मात्र ती वाढत चालले. 17 धावा बिनबाद 17. बघूया पुढचा चेंडू असेल तो पुन्हा एकदा कल्पेशचा संजूला, काय मारलाय फटका मारलाय, खतरी फटका आहे, कॅच होतोय काय होतोय आणि इथे मात्र काय झेल सोडलाय.
मित्रांनो, तुम्हाला जर मॅच जिंकायची असेल ना, तर अशा चांगल्या चांगल्या कॅचेस घ्याव्या लागतील. एक त्याच पद्धतीचा तुम्हाला एक आव्हान सुद्धा असेल. बघूया आता शेवटचा चेंडू बाकी आहे आणि मात्र आता कल्पेश तिकडेच आहे. आता मात्र थोडंसं आपण रिक्वायर जो रनरेट जो आहे तर आपण पाहतोय तर 6.46 असा आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे जवळपास बॉल टू बॉल असा गेम आलेला आहे. बघूया पुन्हा एकदा एक फुल टॉस आणि एक स्लोअर गेम टाकण्याचा प्रयत्न, पण एक धाव घेण्यात मात्र संजय सुद्धा एक यशस्वी झालाय आणि या एका धावेनंतर मात्र संघाची धावसंख्या झाले 2 ओव्हर जे आहेत ते समाप्त झालेत आणि जवळपास 20 धावा झालेत. बिनबाद नांटे या संघाच्या 20 धावा झालेल्या आहेत. आता मात्र 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 13 धावा. बघूया कशा पद्धतीने सुजित रांगले हे जे कर्णधार आहेत ते बिया जलेश्वर बिया संघाचे कर्णधार कशा पद्धतीने चेंजेस करतायत आणि कशा पद्धतीने कुणाला गोलंदाजी देत आहेत ते आपल्याला पाहायला मिळेल. आता आपण पाहतोय तर एक चांगला अशी एक गोलंदाजी आपल्या संघासाठी करतात. एक लेगच्या दिशेने मारलाय. काय होतंय, नंदूचा चांगला असा चेंडू होता, लेगच्या दिशेने मारलाय. किती धावा घेतोय, पण 2 धावा मात्र घेण्यात यशस्वी होईल तो संजू. एक मात्र पाहतोय आपण समीकरण थोडस एक चेंज झालेलं पाहायला मिळतंय. एक जवळपास 10 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता जी असेल ती मात्र एक नांटे या संघाला खरंच चांगली अशी गोलंदाजी करते आपल्या संघासाठी एक टीनसीसी या संघासाठी. तो मात्र नंदू बघूया पुन्हा एकदा नंदू तयार. 10 चेंडू बाकी आहेत, शेवटचे आणि 9 धावा सुद्धा आहेत. बघूया काय करतोय. एक टाकलाय, लेगच्या दिशेने मारलाय. किती धावा मिळतात, एक धाव घेण्यात यशस्वी झालाय, दुसरी धाव सुद्धा घेण्याचा त्याचा प्रयत्न आणि 2 धावांवरती मात्र समाधान इथे मानावं लागेल. आता थोडंसं समीकरण चेंज झालंय. 9 चेंडू आणि मात्र 7 धावा ह्या कराव्याच लागतील. काय मारलाय समोरच्या दिशेने, काय खत्री शॉट मारलाय आणि बघूया
खरं तर राहुल असा एक TNCC ला लाभलेला एक जॉन्टीच्या स्वरूपाचा एक खेळाडू. खरं तर राहुल सुद्धा एक चांगली एक फिल्डिंग करतो TNCC या संघासाठी. एक चांगलीच कॅच गेल्या वर्षी जी गरीब नवाज या ठिकाणी जी कॅच पकडली होती, जो बांध वगैरे असतो ते बांध वगैरे न पाहता त्याने एक डाय मारून जी कॅच घेतली होती ती आपण पाहिली होत्या एक स्पोर्ट्स स्टम यांच्या चॅनलवरती सुद्धा आपण पाहिलं होतं की तिथे आपल्याला पाहायला मिळाला होता एक चांगला झेल. खरं त्या लेगच्या दिशेने मारलाय. एक पंच सांगतायत एकच धाव आहे. आता मात्र 5 चेंडू झालेले आहे की शेवटचा चेंडू बाकी आहे. बघूया. आणि 28 धावा झालेत तर मात्र एक नानटे या संघाच्या 7 चेंडू बाकी आहेत. 7 चेंडू बाकी आहेत आणि 7 चेंडूवरती अजून 5 धावा करायच्या असतील तर मात्र एक नानटे या संघाला काय मारलाय, शॉट मारलाय, बॅक साईडला जातोय आणि आपल्याला पाहायला मिळतं. अजून पण एक कुठेही दगाफटका न लावता हा संघ एक उभा राहून स्वतः सांगतं की मी खेळेन राजा, मी माझ्यात सुद्धा ताकद आहे, मी त्याच पद्धतीचा मी खेळ खेळेन. आता मात्र थोडंसं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. स्कोअर बोर्डवरती 7 चेंडू आणि 4 धावांची एक आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि 4 धावा. कशा पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल, कोण गोलंदाज येईल आणि तोच राजा बनून जाईल. कारण की आपण काल पाहिलं होतं की 6 चेंडू आणि 6 धावा सुद्धा इथं झाल्या नव्हत्या. पण आता थोडंसं एक वेगळं समीकरण आहे. एक 6 चेंडू आणि 4 धावा मात्र कराव्या लागतील. 6 चेंडू आणि 4 धावांची मात्र आवश्यकता असेल. बघूया आता पुन्हा एकदा येईल मात्र आता बंटी काय करते. बघूया पुढचा चेंडू मात्र असेल तर एक बंटीचा संजूला. एक बंटीला आपण मागाशी जसं बक्षीस जसं लावलं होतं एक रांगले फायनान्स ग्रुप कडून त्याने जर विकेट घेतली तर त्याच पद्धतीने त्याला एक 100 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि काय झेल सोडलाय, काय चांगला असा झेल होता पण तिथे मात्र तो सुटलाय आयुष कडून. बघूया आता एक कॅच झाली असती तर थोडंसं आपण मॅच मध्ये सुद्धा असतात तर मॅच सुद्धा झाली असती, थोडंसं आपल्याला पाहायला मिळालं असतं. त्याचबरोबर राहुल सुद्धा एक चांगला एक क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतंय. आता मात्र 5 चेंडू आणि 2 धावा आहेत. बंटी तुझा प्रयत्न असावाच की एकही धाव न देता जवळपास धावा ज्या झालेल्या आहेत 31 धावा झालेल्या आहेत आणि 5 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता जी आहे ती नानटे या संघाला. काय सुंदर अशी भेदक अशी गोलंदाजी पाहायला मिळते. थोडंसं कमबॅक करताना पाहायला मिळत होतं आपल्याला बंटी. आता मात्र 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू आणि 2 धावा या पाहिजे असतील तर मात्र एक नानटे या संघाला. खरंच आपण बघितलाय खेळ हा मैदान सुद्धा आपला एक रुद्ररूप जे घेऊन येतो आणि चेस जो असतो त्याला एक चेस करून सुद्धा देत नाही ते. बघा पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक त्या दिशेने मारलाय. काय होते कॅच घेतो का, कॅच घेतलीच मित्रा तर मॅच सुद्धा होईल. एक त्या दिशेने मारलाय आणि पाहूया इथे मात्र एक चेस पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिला तर चेस झाला होता, या मॅच मध्ये सुद्धा चेस झालाय. म्हणजे मैदान थोडंसं चेंजेस घेतोय.
इथे सध्या आता पण थोडस एक जे समीकरण आहे ते आपण एक बदललेलं पाहायला मिळते. कारण की कदाचित हा मैदान जो आहे जो चेस करत नव्हता, पण आता मात्र चेस सहज सहजारित्या आपण आपण सहज आपण पाहायला मिळते, सहज केलेला चेस. एक माझी विनंती असेल DNCC बी या संघाच्या कर्णधारांना, कृपया करून तुम्ही इथे यायचं आहे आणि तुमचा जो सन्मान जो आहे तो स्वीकारायचा आहे. आता याच्या पुढचा होणारा जो सामना असेल तो एक DNCC बी संघाच्या कर्णधारांना मी एक विनंती करेन की तुम्ही कृपया करून इथे मैदानात यायचं आहे. मी एक विनंती करेन, एक खरंच चांगला असा खेळ पाहायला मिळाला. तर एक विनंती करेन मी DNCC बी या संघाच्या कर्णधारांना, एक विनंती करेन की कृपया करून तुम्ही मैदानात तिथे पॅव्हलियन जवळ यायचं आहे. जो तुमचा जो सन्मान जो आहे तो स्वीकारायचा आहे. आणि हा मात्र सन्मान जो आहे तो प्रशासक जुगलेला एक विनंती करेन की तुमच्या हस्ते जो सन्मान चिन्ह जे आहे DNCC बी या संघाला, तर तुम्ही तुमच्या हस्ते ते बहाल करायचं आहे. एक विनंती असेल कॅमेरामॅनला सुद्धा तुमचा थोडासा जो कॅमेरा आहे तो इकडे वळवायचा आहे. कॅमेरामॅनला एक विनंती असेल, कर्जा आभारी असू आम्ही सुचित तुमचा सुद्धा, कारण की तुम्ही चांगला असा खेळ खेळलात आणि चांगल्याशी. त्याचबरोबर हा जो प्लेअर ऑफ द मॅच जो होता संजूला एक विनंती करेन, संजू तू यायचंय आणि प्लेअर ऑफ द मॅचचा जो तुझा जो पुरस्कार जो आहे तो स्वीकारायचा आहे. एक मी विनंती करेन की राहुल कदमला विनंती करेन, राहुल कदम तुझ्या हस्ते तो एक प्लेअर ऑफ द मॅचचा जो पुरस्कार जो आहे तो तू द्यायचा आहे. एक संजूला पुन्हा विनंती करेन, संजू कुठे असशील, नांटे या संघाचा संजू तुला एक विनंती असेल संजू की तू चांगला खेळ खेळला असं, चांगली तुझी फलंदाजी आणि गोलंदाजी केलीस, त्याच्याच जीवावरती तू जो तुझा संघ आहे तो पुढे घेऊन गेलास, त्याच स्वरूपाने तुला आता एक मॅन ऑफ द मॅच म्हणून एक तुझा एक निवड केलेली आहे. तर मी संजू दादा तुला एक विनंती करेन की तू लवकरात लवकर इथे यायचे आणि तुझा जो पुरस्कार जो आहे तो स्वीकारायचा आहे. एक संजूला एक माझी विनंती असेल, संजू जिकडे कुठे असशील तू कृपया करून तू पुन्हा एकदा मैदानात यायचं. इकडे तुझा जो नांटे या संघाचा संजू तुला किती वेळा आवाज जर तिकडे पोहोचत नसेल तर काहीसा वारा वगैरे जो आहे त्यामुळे आवाज वगैरे पोहोचत नसावा कदाचित, तर माझी विनंती असेल राहुल कदम तुझ्या हस्ते तो त्याला संजूला मॅन ऑफ द मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा जो काय आहे तो पुरस्कार तो दिला जाईल. आणि आपण एक कॅम्प मध्ये यायचं आहे, कॅमेऱ्याकडे पाहायचंय. खरंच सुंदर अशी फलंदाजी आणि गोलंदाजी तू केलीस, तुझ्याच जीवावरती तुझा संघ पुढे घेऊन गेला असं मित्रा. खरंच अभिनंदन तुझा सुद्धा. खरंच चांगली फलंदाजी पाहायला आणि गोलंदाजी पाहायला मिळाली. खरंच चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळाली संजूकडून. आता मात्र आपण पुढच्या सामन्याकडे वळतोय लगेचच.